नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दोन प्रकारे शेपूची भाजी बनवणं बघणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत शेपूची भाजी एकदम साध्या पद्धतीने। त्यासाठी शेपू, मुगाची डाळ भिजलेली, जिरं, मोहरी, हिंग, हिरवी मिरची आणि लसूण। आता कढई गरम करायला ठेवली मी। आता आपण त्यात तेल टाकू। आता तेल आपण गरम होऊ देऊ। आपण टाकणार थोडासा लसूण, दोन मिरची। तेल तापले आपलं, त्यात टाकणार आपण जिरं, मोहरी आणि हिंग। आपल्या आता जिरं, मोहरी, हिंग झालेलं आहे। आपण टाकणार भिजलेली हरभरा मुगाची डाळ। थोडीशी हळद, आपण त्यात शेपू जो आपण धुवून ठेवलेला आहे थोडं थोडं टाकून हे मी मिक्स करून घेते। ही भाजी 5 मिनटं दिली, 5 मिनटं फक्त वाफवली आपण शेपू टाकून घेतलं। तर मी भाजी हलवून घेते आणि थोडंसं मीठ टाकते। आता मी 5 मिनटं वाफवून घेते। आपण थोडंसं पाणी टाकलंय भाजी वाफवण्यासाठी आणि डाळ शिजण्यासाठी। आता आपण हिला 5 मिनटं शिजवून घेऊ। ही बघा, आता आपली भाजी पाणी पण आटलं, आपली भाजी शिजवून गेलेली आहे। अशा प्रकारे साधी सिंपल अशी शेपूची भाजी तयार बघू शकता। तर आता आपण इथे दुसऱ्या प्रकारे बनवणार आहोत शेपूची भाजी। त्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे। त्यानंतर ती गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकलं आहे। तर आता आपण यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग टाकणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये आता लसूण बारीक चिरून घेतलेला आणि एक मिरची टाकणार आहोत पोपटी कलरची। आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊया। नीट मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये थोडं थोडं करून शेपू टाकून घेऊया। आपण इथे थोडा थोडा शेपू टाकू आणि हलवून घेऊया। आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत शेपू शिजण्यासाठी। तर आता इथे आपल्याला भाजी दिसत असेल किती छान दिसते आहे। तर आता आपण यामध्ये कूट टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचा। नीट मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकल्यानंतर आपण इथे मिक्स करून घेऊया।
तर आपला शेपू नीट शिजलेला आहे. तर अशा प्रकारे आपली शेपूची भाजी बनवून रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असंच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमचे खूप खूप धन्यवाद.